Hello everyone. So today in this lecture we discuss about the numericals, and this is our last lecture in electromagnetic induction. So in your exercise, the numerical number 14, look at this numerical. I am going to read this sentence and then directly I can write here the given data. Okay, it is clear to all of you. I just read the sentence of the problem आणि त्यानंतर मी इथं गिवन डेटा लिहून डायरेक्टली सॉल्व्ह करायला घेणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे बुक असणं गरजेचं आहे. तो एक्सरसाइज पेज नंबर 287, पेज नंबर 287, example number 14. Look at this example. A long solenoid of length L, cross sectional area is A, having number of turns N1 for primary coil and for secondary coil it is N2. Okay, wound about its center. Determine the mutual inductance M of the two coils. आता लॉंग सोलेनाइड आहे बघा, मी तर एक्झाम्पल नंबर लिहितो. एक्झाम्पल नंबर तुमच्या एक्सरसाइज मधलं 14 आहे. ओके, गिवन डेटा काय दिलाय तर लेंथ आहे. इथे आपल्याला एक छोटंसं डेरिव्हेशन सॉल्व्ह करायचं आहे. गिवन डेटा लेंथ आहे, लेंथ L दिलेली आहे. त्यानंतर नंबर ऑफ टर्न्स दिलेत. नंबर ऑफ टर्न्स ओके, प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग म्हणजे एनपी आणि एनएस दिलेला आहे. ओके, एनपी आणि एनएस, किंवा तुम्ही असंही म्हणू शकता N1 अँड N2 सुद्धा म्हणू शकता. ओके, N1 आणि N2, कारण आन्सर मध्ये आय थिंक N1 N2 आहे. सो प्रायमरी वाइंडिंग साठी N1 कन्सिडर करा आणि सेकंडरी वाइंडिंग साठी काय कन्सिडर करूया, N2. इथं डायग्राम ड्रॉ करतोय बघा मी. सोलेनाइड आहे, तो सोलेनाइड आपल्याला माहिती आहे. एक सिलेंड्रिकल पार्ट घ्यायचा आणि त्याच्या अराउंड काय करायचं, वायर बाउंड करायची. ओके, आता इथं दोन पद्धतीच्या वायर्स असतील बघा. एक वायर असेल अशा पद्धतीनं, ब्ल्यू शेड मध्ये मी ड्रॉ केली इथं. ओके, एक वायर बाउंड असेल, आणखी एक वायर बाउंड असेल. इथं मी व्हाईट शेडने ड्रॉ करतोय ती. ओके, अशा पद्धतीने असेल ती. जरा मिक्सिंग होते यामध्ये बघा. तो या ठिकाणी पण एक वायर बाउंड आहे. तो यातली एक असेल N2 आणि एक असेल N1. ओके, एक आहे N2 आणि एक आहे N1. दिस इज कॉल्ड सोलेनाइड. ओके, आणि याचा आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, म्युच्युअल इंडक्टन्स M कॅल्क्युलेट करायचं. म्युच्युअल इंडक्टन्स M आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायचा आहे. आता बघा, मॅग्नेटिक फील्डचं इक्वेशन आपण मॅग्नेटिझम मध्ये बघितलं होतं. द मॅग्नेटिक फील्ड इक्वेशन ऍज पर मॅग्नेटिझम, द मॅग्नेटिक फील्ड इक्वेशन ऍज पर मॅग्नेटिझम काय इक्वेशन आहे, बी फॉर मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड B इज इक्वल्स टू काय इक्वेशन आपण बघितलं होतं भावना, आठवते का बघा, म्यू नॉट एन आय. ओके, म्यू नॉट एन आय फॉर करंट, एन फॉर दी नंबर ऑफ टर्न्स, आणि याची लेंथ जी आहे सोलेनॉइडची, ती लेंथ काय सांगितली आहे तर L आहे. हे लक्षात घ्या. सो पर युनिट लेंथ इथं आपल्याला कॅल्क्युलेशन्स घ्यायचे आहेत. पर युनिट लेंथ आपल्याला इथं कॅल्क्युलेशन्स घ्यायचे आहेत. लेंथला लेटर त्यांनी गिवन केलंय L. ओके, सो पर युनिट लेंथ आपल्याला इथे कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. तो मॅग्नेटिक फील्डचं हे आपल्याला इक्वेशन माहिती आहे. बी फॉर मॅग्नेटिक फील्ड इज इक्वल्स टू म्यू नॉट परमॅबिलिटी, एन फॉर नंबर ऑफ टर्न्स अँड आय फॉर दी करंट. ओके, आणि इथं जे नंबर ऑफ टर्न्स आहेत, ओके, इथं जे नंबर ऑफ टर्न्स आहेत ते आपण कन्सिडर करणार. आणि दुसरी गोष्ट काय की N म्हणजेच हा N1 आणि N2 आहे, हे मी पुढे जाऊन पुटअप करणार आहे. N म्हणजेच काय, N1 आणि N2 आहे, ते पुढे जाऊन मी पुटअप करणार आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा की मॅग्नेटिक फील्डचं जे इक्वेशन आहे, बी इज इक्वल्स टू म्यू नॉट एन, आणि आता ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे बाळांनो, दिस इज फॉर सेकंडरी वाइंडिंग, म्हणजे हा जो करंट आहे तो I2 आहे. ओके, दिस इज फॉर सेकंडरी वाइंडिंग. तो हा जो करंट आहे तो I2 आहे आणि सेकंडरी वाइंडिंगचे नंबर ऑफ टर्न्स N2 आहे. तो इथं मी डायरेक्टली कॅपिटल N2 लिहितो. मॉडिफिकेशन केले बघा मी इक्वेशन मध्ये.
आपण इक्वेशन बघितलं होतं मॅग्नेटिक फील्ड मध्ये बी इज इक्वल टू काय असतं बेसिक इक्वेशन म्यू नॉट एन इंटू आय असतं. ओके, हे इक्वेशन असतं बेसिक. त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन काय केले, हा एन म्हणजे N2 घेतला, आय म्हणजे काय घेतला, I2 घेतला, सेकंडरी वाइंडिंग मधला करंट. ओके, यातून फ्लो होणारा करंट, सेकंडरी वाइंडिंग इथं आहे, यातून फ्लो होणारा करंट I2 असेल, तर यातून फ्लो होणारा करंट फॉर एक्झाम्पल I1 असेल. हा I1 आहे प्रायमरी वाइंडिंग मधला, सेकंडरी वाइंडिंग मधला I2 आहे. सो हे जे मॅग्नेटिक फील्डचं इक्वेशन लिहिले ते सेकंडरी वाइंडिंग साठी लिहिले, म्हणून मी इथं N2 घेतला, N2 I2. ओके, आता द मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू दी सोलेनाइड काय असेल, दी मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू दी सोलेनाइड, बघा दी मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू दी सोलेनाइड, मॅग्नेटिक फ्लक्स फाय किंवा फाय बी घ्या, बी इंटू ए कॉस थिटा असतं, बरोबर ना, बी इंटू ए कॉस थिटा असतं, पण आपण थिटा इज इक्वल टू काय घेणार आहोत, 0 डिग्री घेणार आहोत. इथं कॉस थिटा आहे, बघा वी कन्सिडर थिटा इज इक्वल टू 0 डिग्री. ओके, आणि म्हणून आपल्याला फाय बी इज इक्वल टू मिळेल बी इंटू ए. ए फॉर क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ दिस सोलेनाइड. हे लक्षात घ्या, सोलेनाइडचा क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजेच काय असणार आहे, तर ए असणार आहे. ओके, हा पार्ट पहा, क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे हा पार्ट मी इथं ड्रॉ केला बघ. ओके, इट कन्सिस्ट द रेडियस, तो काय कन्सिस्ट करतो, तर बाळांनो रेडियस आर कन्सिस्ट करतो, रेडियस आर कन्सिस्ट करतो, हे लक्षात घ्या. सो इट हॅज रेडियस. ओके, तो इन टर्म्स ऑफ आपल्याला फक्त एरिया, एरिया म्हणजेच काय, क्रॉस सेक्शनल एरिया आहे ए, लक्षात घ्या. हा जो ए आहे तो म्हणजेच काय आहे, तर क्रॉस सेक्शनल एरिया आहे. इथं जो मी ए लिहिलाय तो सोलेनाइडचा क्रॉस सेक्शनल एरिया आहे. क्रॉस सेक्शनल एरिया असा दिसतो की मी तेवढ्यासाठी सांगतोय तुम्हाला. ओके, सो दिस इज क्रॉस सेक्शनल एरिया and this is the radius of this cross sectional area. Okay, so this is denoted by what, A. Now the next one, the mutual inductance. आता म्युच्युअल इंडक्टन्स काय असणार आहे पाहू, तर म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ दी सोलेनाइड, आपल्याला माहिती आहे म्युच्युअल इंडक्टन्स आपण कसा कॅल्क्युलेट करतो, दी नंबर ऑफ टर्न्स इंटू फाय बी. बघा म्युच्युअल इंडक्टन्स, mutual inductance M is equals to number of turns upon 5B upon काय असतं, तर I. करंट जो असणार आहे तो काय असणार आहे, I असणार आहे. आणि ऑब्विसली दिस करंट इज फ्लोइंग थ्रू व्हॉट, दिस सेकंडरी कॉइल I2, हा करंट. ओके, आता ह्या इक्वेशन मध्ये मी इक्वेशन 2 पुट केला, तर फॉर एक्झाम्पल दिस इज इक्वेशन नंबर 1, दिस इज इक्वेशन नंबर 2, and this is equation number 3. So putting equation 3 in equation 2, what we are getting, look here, M is equals to, ही व्हॅल्यू मी इथं पुट करतोय N. आता हा जो N आहे, हा जो N आहे बाळांनो तो काय आहे, तर N1 कन्सिडर करायचा आहे आपल्याला. ओके, हा जो N आहे तो N1 आहे. त्यानंतर बघा नंबर ऑफ टर्न्स ऑफ प्रायमरी वाइंडिंग, प्रायमरी वाइंडिंगचे नंबर ऑफ टर्न्स म्हणजे काय, N1. ओके, सो हा N1 आहे, फाय बी ची व्हॅल्यू इथं आहे बी इंटू ए, सो इथं मी लिहिली डायरेक्टली बी इंटू ए अपॉन I2, बी इंटू ए अपॉन I2. इथपर्यंत समजलं, इथपर्यंत समजलं. L, mutual inductance with respect to what, the length L. Okay, so it is multiply by L असं करायचं आहे. आता ही बी ची व्हॅल्यू इथं पुट करायची आहे. बी ची व्हॅल्यू काय, बघा इक्वेशन 1 मधली ही बी ची व्हॅल्यू मी इथं पुट करणार, म्यू नॉट N2 I2. बघा बी ची व्हॅल्यू मी इथं पुट केली N1. सो इन दिस इक्वेशन वी कॅन पुट इक्वेशन 1. या इक्वेशन मध्ये मी इक्वेशन 1 पुट करतोय. बघा N1, बी ची व्हॅल्यू काय, म्यू नॉट, बघा म्यू नॉट N2 I2 upon I2 L into area again A. So I2 get cancelled. I2 get cancelled. So we are getting the final mutual inductance. Yes, exactly Tanvi. I2 get cancelled. So we are getting their final mutual inductance. M is equals to, इकडे लिहितो बघा या साइडला थोडंसं. We are getting M is equals to म्यू नॉट
N1 N2 A upon L. Mu naught N1 N2 A upon L with respect to लेंथ घ्यायचं. या सोलेनॉइडची लेंथ L आहे, ही कन्सिडर करावी लागते आपल्याला. सो म्हणून आपण हे विथ रिस्पेक्ट टू L घेतलेलं आहे. सो दिस इज आवर आन्सर. तुमच्या बुक मध्ये फक्त काय दिले, फक्त बुक मध्ये काय दिले बाळांनो, म्यू नॉट N1 N2 A दिले, डिवायडेड बाय L केलेलं नाहीये. ओके, जे आता अपडेटेड बुक्स आहेत त्यामध्ये बघा डिवाइड बाय L आहे का, कारण ओल्ड बुक मध्ये डिवाइड बाय L नाहीये, पर युनिट लेंथ लागतं. ओके, सोलेनॉइडची लेंथ आपल्याला कन्सिडर करावी लागते, म्हणून इथं पर युनिट लेंथ आपल्याला म्युच्युअल इंडक्टन्स घ्यावा लागतो. ओके, क्लिअर आहे. सो इट इज डिवाइड बाय L. सो दिस इज द फायनल आन्सर. आहे नवीन बुक मध्ये आहे. ओके, व्हेरी गुड. ओल्ड बुक मध्ये नाहीये, म्हणजे ओल्ड बुक म्हणजेच काय, जे आधीचं एडिशन आहे त्यामध्ये हे डिवाइड बाय L नाहीये, ते करेक्ट करून घ्या आन्सर मध्ये. म्यू नॉट N1 N2 A upon L. Okay, so that is the answer of example number 14. Clear? Take a screenshot fast. Take a screenshot. एक मिनिट ऍडजस्ट करतो. हा, आता घ्या स्क्रीनशॉट. डन. ओके, बोर्ड क्लिअर दिसतोय सगळ्यांना? बोर्ड क्लिअर आहे? ओके, डन. बोर्ड क्लिअर आहे सगळ्यांना? येस. ओके, ओके. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल नंबर पुढचं 16 नंबरला मार्क करा. एक्झाम्पल नंबर 16 बघणार होता आपण आता. एक्झाम्पल नंबर 16 ला मार्क करा. ए टोरॉइडल रिंग, बघा मी इथं क्वेश्चन रीड करतोय. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 16 इन युअर एक्सरसाइज. अ टोरॉइडल रिंग मेड फ्रॉम ए बार. एक बार घ्यायचा आहे आणि त्याची टोरॉइडल रिंग बनवायची आहे. मी सांगतो टोरॉइडल रिंग म्हणजे काय असतं. ओके, बार ऑफ दी लेंथ L, त्या बारची लेंथ आहे L. ओके, आणि ती 1 मीटर आहे. ओके, टोटल लेंथ ऑफ दिस बार किती आहे? 1 मीटर आहे. पूर्ण बारची जी लेंथ आहे ती 1 मीटर आहे. अँड दी डायमीटर इज D. डायमीटर काय दिलाय? D. आणि डायमीटरची व्हॅल्यू पण दिली बघा 1 सेंटीमीटर. ओके, डायमीटर व्हॅल्यू इज 1 सेंटीमीटर, इज बेंड इनटू सर्कल. तो बार आपल्याला सर्कल मध्ये बेंड करायचा आहे. ओके, तो बेंड केल्यानंतरच त्याचं काय होतं? टोरॉइडल फॉर्म होतो. ओके, the bar bend into circle, it would tightly with the 100 turns per centimeter लिहिले बघा. पर सेंटीमीटर आपल्याला त्याच्यावर अराउंड काय करायचे आहेत? वायर बाउंड करायचे आहे, म्हणजे नंबर ऑफ टर्न्स घ्यायचे आहेत. आणि ते पर सेंटीमीटर किती आहेत? 100 आहेत. हे लक्षात घ्या. पर सेंटीमीटर आपल्याला 100 टर्न्स घ्यायचे आहेत. इफ दी परमेबिलिटी बार इज इक्वल टू दॅट फ्री स्पेस म्यू नॉट. ओके, सो म्यू नॉट ची परमेबिलिटी आपल्याला फ्री स्पेस म्हणजे एअर मधली घ्यायची आहे. कॅल्क्युलेट दी मॅग्नेटिक फील्ड इनसाइड दी बार. आपल्याला त्या बार मधली मॅग्नेटिक फील्ड किती असणार आहे हे कॅल्क्युलेट करायचं आहे. अँड व्हेन करंट I सर्क्युलेटिंग थ्रू दी टर्न्स इज 100 अँपियर, आणि त्या मधून फ्लो होणारा जो करंट आहे तो किती आहे? 100 अँपियर दिलाय बघा. ऑल्सो दी डिटरमाइन दी सेल्फ इंडक्टन्स. सेल्फ इंडक्टन्स कॅल्क्युलेट करायचा आहे टोरॉइडलचा. ओके, सेल्फ इंडक्टन्स कॅल्क्युलेट करायचं आपल्याला टोरॉइडलचा. तो टोरॉइडलचा सेल्फ इंडक्टन्स काय असतो त्याचं एक छोटंसं डेरिव्हेशन सॉल्व एक्झाम्पल मध्ये दिलेलं आहे. ओके, ते डेरिव्हेशन महत्वाचं नाहीये, आपल्याला फक्त त्याचं इक्वेशन महत्वाचं आहे, ते मी इथं लिहिणार आहे. ओके, बुक मध्ये एक सॉल्व एक्झाम्पल आहे, त्याच्यामध्ये टोरॉइडलचं एक इक्वेशन दिलेलं आहे. आता बघा मी इथं पहिल्यांदा गिव्हन डेटा देतो. एक्झाम्पल नंबर 16. आता बघा पहिल्यांदा काय घेतलंय? बार मॅग्नेट घेतलाय. आता हा बार मॅग्नेट आहे. ओके, हा एक बार मॅग्नेट आहे फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा. आणि याची लेंथ किती दिली आहे? लेंथ ऑफ बार मॅग्नेट L इज इक्वल टू 1 मीटर. ओके, याची जी लेंथ दिली ती काय दिली? 1 मीटर दिली. त्यानंतर त्यांनी काय सांगितले? ती डायमीटर इज 1 सेंटीमीटर.
त्याचं कन्व्हर्जन पुढे जाऊन आपल्याला मीटर मध्ये करायचं आहे भावांनो, लक्षात ठेवा. 1 सेंटीमीटर डायमीटर दिलाय. ओके, त्यानंतर काय दिलंय, बेंड इन सर्कल. आता हा जो बार मॅग्नेट आहे तो बेंड करायचा आहे बघा. असा बेंड केला मी, सर्क्युलर पार्ट मध्ये तो बेंड केला बघा, असा दिसेल तो. 1 मीटरचा जो बार मॅग्नेट आहे त्याची लेंथ 1 मीटर आहे आणि तो मी सर्क्युलर पार्ट मध्ये बेंड केला. सो इट्स लुक लाईक दिस फिगर. या फिगर सारखा तो दिसेल. म्हणजेच ह्याला काय म्हणतो आपण, टोरोडाईल म्हणतो. टोरोडाईल मध्ये फक्त आता ह्याला वायर बाउंड करायची राहिली आणि जी वायर आहे बाउंड केलेली त्याचे नंबर ऑफ टर्न्स त्यांनी दिलेत बघा. एन इज इक्वल टू काय दिलंय, एन इज इक्वल टू 100 नंबर ऑफ टर्न्स पर सेंटीमीटर दिलेत बघा. पर सेंटीमीटर 1 सेंटीमीटर ह्याचं आपल्याला मीटर मध्ये कन्व्हर्जन करायचं आहे पुढे जाऊन, लक्षात घ्या. ओके, आता याच्या अराउंड जी वायर बाउंड केली बघा, ही जी वायर बाउंड केली याच्या अराउंड अशा पद्धतीनं, इथं मी वायर बाउंड करतोय बघा. सो इट इज नथिंग बट व्हॉट, दी टोरोडाईल. त्यालाच आपण काय म्हणतो भावांनो, टोरोडाईल म्हणतो. ही जी रिंग दिसते तुम्हाला बारची, ओके, आणि याच्या अराउंड ज्या वायर बाउंड केलेत त्याला आपण म्हणतो टोरोडाईल. सो दिस इज कॉल्ड टोरोडाईल. त्याला आपण काय म्हणतो भावांनो, टोरो किंवा टोरायडल. ओके, टोरोडाईल म्हणा किंवा टोरायडल म्हणा. ओके, इट इज कॉल्ड टोरायडल. क्लिअर, असा दिसतो टोरायडल. ओके, सोलेनाइड स्ट्रेट असतात. ओके, आणि टोरायडल रिंग फॉर्म मध्ये असतात, हे लक्षात घ्या. टोरायडल काय असतात, रिंग फॉर्म मध्ये असतात आणि याच्या अराउंड आपण काय केली, वायर बाउंड केलेली आहे बाण. लक्षात आलं, ही वायर बाउंड केली आणि याचे नंबर ऑफ टर्न जे आहेत ते 100 आहेत पर सेंटीमीटर. सो याचं कन्व्हर्जन आपल्याला मीटर मध्ये सुद्धा करायचं आहे. आता याचं कन्व्हर्जन मीटर मध्ये कसं करणार सांगा. जर 100 पर सेंटीमीटर असेल, ओके, आणि म्यू0ची एक व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, म्यू0 दिलाय परमेबिलिटी. म्यू0 किती असतं, 4 पाय इंटू 10⁻⁻⁷. ही एक व्हॅल्यू लक्षात ठेवा. म्यू0 परमेबिलिटीची व्हॅल्यू काय असते, 4 पाय इंटू 10⁻⁻⁷ हेनरी पर मीटर. आता याचं कन्व्हर्जन मला मीटर मध्ये सांगा काय असणार आहे. सेंटीमीटर मध्ये ते 100 आहेत नंबर ऑफ टर्न्स, म्हणजे एका मीटर मध्ये लेंथ किती याची 1 मीटर आहे. तो एका मीटर मध्ये नंबर ऑफ टर्न्स किती असतील, टेल मी फास्ट. एका मीटर, जर एका सेंटीमीटर मध्ये 100 तर एका मीटर मध्ये किती असतील बाळांनो, पटकन सांगा. वन असेल वेरे. पर सेंटीमीटर 100 सेंटीमीटरचं मीटर मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी आपण काय करतो, पर सेंटीमीटर आहे. जर 10⁻² सेंटीमीटर मध्ये असतील तर ऑब्विसली वाढणार आहेत ना, एका मीटर मध्ये 100 असतील का, नाही बाळांनो. सेंटीमीटर मोठं की 100 मोठं. तुम्ही नंबर ऑफ टर्न्स कमी केला, 1 केला. 10⁻², 1000 येईल का बेटा, स्नेहल 100 आहे. 100 इंटू 100 व्हायला पाहिजे, म्हणजे इथं इंटू 10⁻² होणार. 100 इंटू 10⁻² म्हणजे इथं जवळजवळ 10⁻⁴ पर मीटर एवढे नंबर ऑफ टर्न्स असतील. म्हणजे 10,000 किती असणार आहे, 10,000 एक्झॅक्टली. नाव इट इज करेक्ट. 10,000 पर मीटर टर्न्स असतील. एका सेंटीमीटर मध्ये 100, एका सेंटीमीटर मध्ये 100, मग एका मीटर मध्ये किती असं लक्षात ठेवा. एका सेंटीमीटर मध्ये जर 100 नंबर ऑफ टर्न्स असतील तर एका मीटर मध्ये किती असणार आहे, तो इंटू 10⁻². म्हणजेच काय, तर 10⁻⁴ हा 10⁻² आहे. पुन्हा एकदा 10⁻² न मल्टिप्लाय केलं 10⁻⁴. क्लिअर. ओके, आता मला सांगा डायमीटरचं कन्व्हर्जन करायचं आहे. आता इथं डायमीटरचं कन्व्हर्जन कसं करणार, 1 सेंटीमीटर इट इज 1 इंटू 10⁻⁻² मीटर. हे लक्षात ठेवा, 1 इंटू 10⁻⁻² मीटर, -2 मीटर. ओके, हे मीटर मधलं कन्व्हर्जन आहे डायमीटरचं. आणि काय दिलं त्यांनी, करंट दिलाय I इज इक्वल टू, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ I इज इक्वल टू किती दिले बघा, 400 एम्पियर. I is equals to 400 ampere. So this is the given data. And another thing is given. Current given आहे, number of turns given आहेत, आणखी काय given आहे, क्रॉस सेक्शनल एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे आपल्याला याचा. क्रॉस सेक्शनल एरिया, आता हा एक बार मॅग्नेट आहे म्हणजे सिलेंड्रिकल शेप आहे. ओके, त्याचा क्रॉस सेक्शनल जो एरिया असणार आहे बाळांनो, ऑब्विसली देयर इज अ सर्कल.
ओके, आता हा बार मॅग्नेट जर मी कट केला किंवा हा चॉक जर मी कट केला तर ह्याचा जो क्रॉस सेक्शनल एरिया असणार आहे तो काय असणार आहे? इट इज अ सर्कल. ओके, म्हणजेच बघा त्याला एक रेडियस असेल, सो इट हॅज अ रेडियस. बघा नीट, ह्याला एक रेडियस असेल आर. मग हा एक सर्क्युलर पार्ट आहे, सो याचा एरिया काय होईल बाळांनो? एरिया ए इज इक्वल टू काय होईल? एरिया ए, क्रॉस सेक्शनल एरिया काय असतो सर्कलचा? इफ रेडियस इज आर, क्रॉस सेक्शनल एरिया काय असणार आहे? पटकन सांगा. पाय आर स्क्वेअर. व्हेरी गुड तन्वी, पाय आर स्क्वेअर, व्हेरी नाईस. तो याचा क्रॉस सेक्शनल एरिया पाय आर स्क्वेअर झाला. आता मला सांगा, आर दिलाय काय प्रॉब्लेम मध्ये? व्हेरी गुड सायली, आर दिलाय काय प्रॉब्लेम मध्ये? रेडियस दिलीये. रेडियस कशी कॅल्क्युलेट करणार? डायमीटर गिवन आहे. बघा रेडियस कशी कॅल्क्युलेट करणार? डायमीटर गिवन आहे. व्हेरी गुड तन्वी, आणि त्याच्यावरून आपण रेडियस कॅल्क्युलेट करणार. सो दिस डायमीटर डिवाइडेड बाय काय करणार आपण? 2. ओके, म्हणजे 0.5 इंटू 10⁻⁻² मीटर. सो रेडियस आर इथं लिहितो बघा, रेडियस आर इज इक्वल टू, इट इज 1 into 10⁻² divided by what? 2. So we are getting here 0.5 into 10⁻² meter. Clear? Clear आहे? 0.5 into 10⁻² meter. Is it clear to all of you? Yes. Okay. Now हा सगळा गिवन डेटा आहे बाळांनो, जो आपण प्रॉब्लेम वरून फाइंड आउट केला. आता नेक्स्ट आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. लुक इट हियर. पहिल्यांदा मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करायची आहे, त्यामध्ये बी कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि बी कॅल्क्युलेट करण्यासाठी एकच इक्वेशन आहे जे आपण मॅग्नेटिझम मध्ये बघितलं. सो बी इज इक्वल टू, सो आय कॅन राईट हियर मॅग्नेटिक फील्ड बी इज इक्वल टू, मॅग्नेटिक फील्ड बी इज इक्वल टू म्यू नॉट, काय असतं? म्यू नॉट इंटू नंबर ऑफ टर्न्स एन, ओके, इंटू आय. बघा नंबर ऑफ टर्न्स आपल्याकडे आहेत अवेलेबल. म्यू नॉट ची व्हॅल्यू आहे, नंबर ऑफ टर्न्स आहेत, आणि आय ची व्हॅल्यू सुद्धा आहे. ओके, सो व्हॅल्यूज पुट करा. 4 पाय इंटू 10⁻⁷. एन ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली पर मीटर 10⁴. ओके, त्यानंतर आय आहे 400, तो इंटू 400. कॅल्क्युलेट करा व्हॅल्यू, पटकन सांगा मला किती येणार? टेल मी फास्ट, व्हॉट शुड बी द व्हॅल्यू हियर? कॅल्क्युलेशन्स करा आणि मला व्हॅल्यू सांगा, काय व्हॅल्यू येईल? द मॅग्नेटिक फील्ड इन टेस्ला. मॅग्नेटिक फील्ड आपण कशामध्ये कॅल्क्युलेट करतो बाळांनो? टेस्ला मध्ये. बघा 10⁴ आहे इथं, 4 इंटू 4 इट इज 16. 4 इंटू 4 केलं 16. ओके, इंटू 10⁻² घेणार आहे मी. सो 16 झालं, इंटू 3.14 इंटू 10⁻⁻7 इंटू 10⁴ इंटू 10⁻². हे जे 2 झिरोज आहेत त्याचं मी 10⁻² केलं. सो बघा 10⁻⁴ इंटू 10⁻², 10⁻⁶, आणि 10⁻⁶ इंटू 10⁻⁻7 किती झालं? 10⁻⁻1. सो 16 इंटू 3.14 इंटू 10⁻⁻1 म्हणजेच 1.6. आपण असं लिहू शकतो 1.6 इंटू 3.14. टेल मी दी व्हॅल्यू. नाव बी इज इक्वल टू, सिंपल आहे, 1.6 इंटू काय करा? एक मिनिट बाळांनो, बरं ठीक आहे, आपण इथं 400 अँपियर घेतलंय बाळांनो, इथं 400 अँपियर घेतलंय, पण तुमच्या बुक मध्ये 100 अँपियर आहे. ओके, हे लक्षात घ्या, बुक मध्ये तुमच्या 100 अँपियर दिले, आपण हे 400 अँपियर न सॉल्व्ह करतोय. काय 100 अँपियर घेऊया? 100 अँपियर घेतलं तर इथं थोड्याशा व्हॅल्यू चेंज होते. ओके, आता तुमच्या बुक मधल्या आणि चुकून मी 400 घेतलं इथं व्हॅल्यू, आता मी बघितलं बुक मध्ये 100 आहे. बुक मध्ये बाळांनो 100 आहे. आता जे मला आन्सर सांगितलंय तुम्ही ऍज पर 400 सांगितलंय बाळांनो, इथं आपण जरासं करेक्शन करूया. इथं 100 करा, 100 अँपियर करा. ओके, इथं पण 100 होईल, म्हणजे इथं फक्त 10⁻²च होईल, मल्टिप्लाय होणार नाही, म्हणजे इथं फक्त 4 इंटू असेल, तो हे फक्त 4 असेल, आणि इथं पण 0.4 असेल. 0.4 इंटू 3.14 करा, 0.4 इंटू 3.14.
0.4 इंटू 3.14. आता सांगा मला काय आन्सर येईल. 1.256. Very good. 1.256. Very nice. So I can write here answer B is equals to 1.256 Tesla. ओके, आपण त्या पद्धतीने सोडवलं असतं तरी काय फरक पडत नव्हता. फक्त मी चुकून इथं 100 च्या ऐवजी 400 घेतलं. ओके, कारण आता तुमच्या बुकचे आन्सर्स मॅच व्हायला आपल्याला इथं 100च घ्यावं लागेल, म्हणून मी पुन्हा इथं 100 घेतलं. 100. आता बघा बुक मधली व्हॅल्यू मॅच होते. बी मॅग्नेटिक फील्ड इज इक्वल टू 1.256 टेस्ला. क्लिअर? मॅग्नेटिक फील्ड कळाली. आता जो सोलेनॉइडचा सेल्फ इंडक्टन्स आहे बाळांनो, तो कॅल्क्युलेट करायचा आहे. सिंपल इक्वेशन आहे त्याचं. ओके, सोलेनॉइडचा जो सेल्फ इंडक्टन्स आहे, सॉरी टोरॉइडलचा सेल्फ इंडक्टन्स जो आहे, टोरॉइडल सेल्फ इंडक्टन्स इज इक्वल टू L इज इक्वल टू घेऊया आपण. L इज इक्वल टू, ओके, याची व्हॅल्यू असते म्यू नॉट n स्क्वेअर L इंटू A. हे इक्वेशन लक्षात ठेवा. याच्यावर आपण बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय बाळांनो. हे इक्वेशन लक्षात ठेवा. दी सेल्फ इंडक्टन्स ऑफ टोरॉइडल L इज इक्वल टू म्यू नॉट n स्क्वेअर L इंटू A. टोरॉइडलचा जो सेल्फ इंडक्टन्स असतो त्याची व्हॅल्यू असते म्यू नॉट n स्क्वेअर L इंटू A. तुमच्या बुक मध्ये सॉल्व्ड एक्झाम्पल मध्ये छोटस डेरिव्हेशन दिलेलं आहे. ओके, ऍज अ एक्झाम्पल म्हणून त्यांनी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही व्हॅल्यू प्रूव्ह केलेली आहे त्यांनी सेल्फ इंडक्टन्सची टोरॉइडलसाठी. ओके, सो टोरॉइडलसाठी जी व्हॅल्यू त्यांनी प्रूव्ह केली ती ही व्हॅल्यू आहे सेल्फ इंडक्टन्सची. आणि आपल्याला मोस्टली त्याचं इक्वेशन्स लागतात प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी. सो हे इक्वेशन लक्षात ठेवा. L इज इक्वल टू म्यू नॉट n स्क्वेअर L इंटू A. आता इथं n जो आहे तो कॅपिटल N घेऊया आपण, कारण इथं नंबर ऑफ टर्न्स आपण कॅपिटल N कन्सिडर केली. तो n स्क्वेअर म्हणजे 10⁴ चा स्क्वेअर करायचा आहे. म्यू नॉट ची व्हॅल्यू माहिती आहे. लेंथ गिवन आहे 1 मीटर आणि एरिया म्हणजेच काय, क्रॉस सेक्शनल एरिया पाय r स्क्वेअर ऑफ दॅट सर्कल. बरोबर आहे ना. क्रॉस सेक्शनल एरिया सर्कलचा काय असतो, पाय r स्क्वेअर. सो रेडियस पण आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. सो या सगळ्या व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुट करायच्या आहेत. सो लुक हियर, देयरफॉर वी कॅन से L इज इक्वल टू म्यू नॉट ची व्हॅल्यू 4 पाय इंटू 10⁻⁷ ही पुट केली. n स्क्वेअर काय आहे 10⁴ पर मीटर आहे. तो 10⁴ चा स्क्वेअर करायचा आहे. हे पुट केलं इथं. लेंथ 1 मीटर आहे इंटू 1 केलं. त्यानंतर एरिया, क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजेच काय घ्यायचं आहे इथं, पाय r स्क्वेअर घ्यायचा आहे. सो पायची व्हॅल्यू पुन्हा 3 ऍज इट इज पाय लिहितो मी पहिल्यांदा. पाय इंटू r ची व्हॅल्यू किती आहे 0.5. म्हणजे मी हे असंही लिहू शकतो म्हणून बघा, 5 इंटू 10⁻³ सिम्प्लिफाय करण्यासाठी 0.5 इंटू 10⁻² मीटर मी असंही लिहू शकतो. 5 इंटू 10⁻³ मीटर, 5 इंटू 10⁻³ मीटर. सो इथं मी ऍज इट इज असं लिहितो बघा, 5 इंटू 10⁻³ चा स्क्वेअर आहे, r चा स्क्वेअर आहे. ओके, म्हणून इथं स्क्वेअर घेतलाय. ओके, त्याचा स्क्वेअर आहे बाळांनो r स्क्वेअर, पाय r स्क्वेअर. एरिया काय आहे, पाय r स्क्वेअर आहे. तो त्याचा स्क्वेअर घेतला. ओके, नाव सिम्प्लिफाय दिस इक्वेशन. बघा इथं पाय 4 पाय आणि हा पाय काय होईल, L इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर झालं. 10⁻⁷ 1 न मल्टिप्लाय केलं, 1 कॅन्सल आउट झालं. 10⁴ चा स्क्वेअर 10⁸. 10⁴ चा स्क्वेअर काय असतो, 10⁸ असतो. 5 चा स्क्वेअर 25. 5 चा स्क्वेअर 25. हा पाय आणि हा पाय मल्टिप्लाय केला, पाय स्क्वेअर लिहिलं इथं. 5 चा स्क्वेअर 25 इंटू 10⁻³ चा स्क्वेअर 10⁻⁶. 10⁻³ चा स्क्वेअर 10⁻⁶. आता बघा 10⁻⁷ 10⁻�6 व्हॅल्यू काय होणार 10⁻⁻13. 10⁻⁷ 10⁻�6 व्हॅल्यू काय होईल 10⁻13 इंटू 10⁸. इंटू 10⁸. 10⁻13 मधून 8 + 8 करायचे, -13 + 8 किती आन्सर झालं 10⁻⁵. सो लिहितो बघा मी इथं L इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर इंटू 10⁻⁵ इंटू 25. ओके, आता 25 इंटू 4
25 इंटू 4 किती असणार आहे 100. ओके 25 इंटू 4 100. ओके इंटू 10⁻⁵ इंटू पाय स्क्वेअर. बघा कळालं का इथपर्यंत इंटू पाय स्क्वेअर इथपर्यंत समजले बघा. याच्यामध्ये काय डाऊट आहे इथपर्यंत काय डाऊट आहे ओके ओके आन्सर ओके हा एक्झॅक्टली. आता 100 बघा 100 म्हणजे 10⁻² आहे 10⁻² इंटू 10⁻⁵ काय होणार तर 10⁻⁻3. सो L इज इक्वल टू इथं बघा मी L इज इक्वल टू याचं सिम्प्लिफिकेशन करतो आणि पाय स्क्वेअर म्हणजे काय 3.14 चा स्क्वेअर आहे हे लक्षात घ्यायचा. स्क्वेअर घ्यायचा आहे 3.14 चा स्क्वेअर इंटू 10⁻⁻3. ओके काय आन्सर येईल बघा याचा स्क्वेअर घ्या 3.14 चा स्क्वेअर काय 9.87. ओके 9.86 9.859 आहे म्हणजेच 9.86 घेऊया आपण. तो याचा स्क्वेअर आहे 9.86 याचा स्क्वेअर घेतला आणि 10⁻⁻3. इंडक्टन्स आहे हेनरी मध्ये व्हॅल्यू आली. ओके हेच आपण मिली हेनरी मध्ये कसं लिहू शकतो मिली हेनरी मध्ये पण लिहू शकतो. L इज इक्वल टू बघा L इज इक्वल टू 9.86 मिली हेनरी. L इज इक्वल टू 9.86 मिली हेनरी. क्लिअर प्रॉब्लेम समजला. यस व्हेरी गुड. काय डाऊट आहे याच्यामध्ये काय डाऊट आहे ओके टेक अ स्क्रीनशॉट फास्ट. पूर्ण बाउंड मी सिम्प्लिफाय करून सांगितलंय लक्षात घ्या. टोरॉइडल कसा असतो त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया कसा असणार आहे. बार म्हणजे सिलेंड्रिकल शेप आहे बाळांनो लक्षात घ्या. आणि ज्यावेळी आपण बारचा क्रॉस सेक्शनल एरिया घेणार आणि हा बारच आपण वाउंड केलाय 1 मीटरचा हे लक्षात घ्या तेव्हा सर्क्युलर पार्ट मध्ये काय केलाय त्याला रिंग फॉर्म मध्ये कन्वर्ट केलंय. त्या बारला 1 मीटरच्या बारला रिंग फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं आणि त्याच्या अराउंड कॉइल बाउंड केली की तो काय होतो टोरॉइडल होतो हे लक्षात घ्या. आणि टोरॉइडल चा क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजेच बारचा क्रॉस सेक्शनल एरिया सर्कल आहे. सो याचा एरिया आपल्याला माहिती आहे पायर स्क्वेअर. सर्कलचा एरिया असतो पायर स्क्वेअर. प्रॉब्लेम मध्ये डायमीटर दिलाय सो डायमीटर वरून आपण रेडियस कॅल्क्युलेट केली आणि हे सिम्प्लिफाय केलं. फक्त हे इक्वेशन लक्षात ठेवा टोरॉइडलचं L इज इक्वल टू सेल्फ इंडक्टन्स साठी μ0 n स्क्वेअर L इंटू A. ओके फक्त इक्वेशन लक्षात ठेवा. क्लिअर. टेक अ स्क्रीनशॉट घेतला भावानो पटकन स्क्रीनशॉट घ्या. पुढचा प्रॉब्लेम बघूया आपण. डन ओके. आता एक्झाम्पल नंबर 7 बघा. एक्झाम्पल नंबर 7 अ लॉंग सोलेनॉइड. मी सांगतो बघा एक्झाम्पल रीड करतो मी. अ लॉंग सोलेनॉइड आहे आता कन्सिस्ट दी 1.5 इंटू 10⁻³ टर्न्स पर मीटर. टर्न्स बघा पर मीटर किती आहेत 1.5 इंटू 10⁻³ एवढे टर्न्स आहेत पर मीटर. ओके हॅज अन एरिया क्रॉस सेक्शनल एरिया डायरेक्टली दिलेला आहे याच्यामध्ये 25 सेंटीमीटर स्क्वेअर दिलाय बघा. अ कॉइल C कन्सिस्ट दी 150 टर्न्स. ओके coil C consists the 150 turns is wound tightly around the center of the solenoid. Calculate for a current 3 ampere in a solenoid. काय कॅल्क्युलेट करायचं आहे तर इथं आपल्याला फ्लक्स कॅल्क्युलेट करायचं आहे. खाली काय काय कॅल्क्युलेट करायचं दिले बघा. ए मध्ये मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी याचा अर्थ असतो मॅग्नेटिक फील्ड. ओके फ्लक्स डेन्सिटी मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी म्हणजेच काय बाळांनो मॅग्नेटिक फील्ड म्हणजे बी कॅल्क्युलेट करायचा इथं. त्यानंतर फ्लक्स लिंकेज ऑफ कॉइल सी मधला फ्लक्स कॅल्क्युलेट करायचा आहे मॅग्नेटिक फ्लक्स फाय बी. ओके आणि त्यानंतर सी मध्ये दिले बघा ऍव्हरेज ईएमएफ इंड्यूस इन दिस कॉइल. ओके आणि तो ऍव्हरेज इंड्यूस ईएमएफ कशासाठी फाइंड आउट करायचा आहे ज्यावेळी सोलेनॉइड रिव्हर्स डायरेक्शन मध्ये असेल. ओके
रिव्हर्स डायरेक्शन मध्ये, म्हणजे त्याचा फायनल जो फ्लक्स आहे तो चेंज होणार. फायनल जो त्याचा फ्लक्स असणार आहे म्हणून ते का होईल, चेंज होईल. रिव्हर्स डायरेक्शन मध्ये ज्यावेळी सोलेनॉइड आपण मूव्ह करणार त्यावेळी त्याचा फ्लक्स, त्याची डायरेक्शन चेंज झाली, फ्लक्स तेवढाच असेल, फक्त त्याचं साइन चेंज होतं, हे लक्षात घ्या. म्हणजे इथं दोन फ्लक्स आहेत, इनिशियल फ्लक्स आणि फायनल फ्लक्स. म्हणजे चेंज इन फ्लक्स आपल्याला कॅल्क्युलेट करून मग विथ रिस्पेक्ट टू टाइम पण दिलाय बघा त्यांनी 0.5 सेकंड. ओके, सो थर्ड जो कंटेंट आहे, थर्ड जो सब क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये आपल्याला इनिशियल फ्लक्स आणि फायनल फ्लक्स असे दोन फ्लक्स घ्यायचे आहेत आणि तो फ्लक्स सांगितलाय की रिव्हर्स डायरेक्शन मध्ये आहे. ओके, सो फ्लक्स सेमच असेल, फक्त त्याचं साइन काय असणार आहे, चेंज असणार आहे. आणि विथ रिस्पेक्ट टू टाइम दिले 0.5 सेकंड. टाइम पण गिवन आहे भावनो 0.5 सेकंड. तर आपण वन बाय वन सगळं सॉल्व्ह करूया. पहिल्यांदा मी इथं गिवन डेटा लिहितो. बघा इथं गिवन डेटा लिहितो. पहिल्यांदा बघा नंबर ऑफ टर्न्स गिवन आहेत. ओके, दोन नंबर ऑफ टर्न्स आहेत, एक प्रायमरी वाइंडिंगचा आणि दुसरा सेकंडरी वाइंडिंगचा. तो आपण जो नंबर ऑफ टर्न्स आहे तो पहिला जो आहे तो N1 कन्सिडर करूया. N1 इज इक्वल टू, इट इज 1.5 इंटू 10⁻³ पर मीटर आहे हा. ओके, दुसरा जो आहे कॉइल सी चा आपण एनसी कन्सिडर करूया. दोन कॉइल आहेत बाळू. ओके, दोन कॉइल्स आहेत. म्हणजे हा सोलेनाइड असेल, बघा इथं मी डायग्राम ड्रॉ करतो, लक्षात येईल तुमचा. हा सोलेनाइड असेल तर ह्याच्यामध्ये एक वायर बाउंड केली आहे इथं. तो ही पहिली वायर आहे, फर्स्ट वायर ही वाउंड केले. आता फॉर एक्झाम्पल ही जर एनसी असेल, सी कॉइल म्हणा किंवा N2 म्हणा, कन्फ्युजन होऊ नये म्हणून. आता तिथं सी कॉइल लिहिले म्हणून मी इथं एनसी लिहिलंय. N2 आहे आणि एक कॉइल आहे, ही दुसरी कॉइल. ओके, ही दुसरी कॉइल आहे. सो इट इज रिलेटेड टू म्युच्युअल इंडक्टन्स कॉन्सेप्ट. सो ही दुसरी कॉइल आहे आणि ह्या कॉइलचा जो नंबर ऑफ टर्न्स आहेत ते N1 आहेत, ते मी इथं लिहिलंय. N1 इथं लिहिलंय, N2 म्हणजे एनसी. लक्षात घ्या, तुमच्या बुक मध्ये कॉइल सी असं म्हणलंय, ह्याला काय म्हणले, कॉइल सी. कॉइल सी म्हणले म्हणून इथं एनसी किंवा N2 घ्या, काही घ्या. ओके, कन्सिडरेशन काही करा, काही प्रॉब्लेम नाही. आणि एनसी किती दिले आहेत बघा, तर 150 आहेत. ते फक्त किती आहेत, 150 टर्न्स आहेत. ओके, 150 टर्न्स आहेत. त्यानंतर करंट आय इज गिवन, आय गिवन आहे, आय इज इक्वल टू 3 एम्पियर. त्यानंतर एरिया गिवन आहे, क्रॉस सेक्शनल एरिया ए इज इक्वल टू सेंटीमीटर आहे बघा, काय व्हॅल्यू, क्रॉस सेक्शनल एरिया ए इज इक्वल टू 25 सेंटीमीटर स्क्वेअर. 25 सेंटीमीटर स्क्वेअर. आता सेंटीमीटर म्हणजे काय असतं, ए इज इक्वल टू 25 इंटू 10⁻² असतं. तर याचा स्क्वेअर घ्यायचा आहे. म्हणजेच काय होणार आहे, ए इज इक्वल टू आपल्याला व्हॅल्यू मिळेल 25 इंटू 10⁻⁴ मीटर. हे लक्षात घ्या, 10⁻⁴ मीटर स्क्वेअर. 10⁻⁴ मीटर स्क्वेअर. सेंटीमीटर स्क्वेअर आहे म्हणून 10⁻² चा स्क्वेअर केला आणि म्हणून व्हॅल्यू काय झाली, 10⁻⁴ मीटर स्क्वेअर. सो दॅट इज द क्रॉस सेक्शनल एरिया ए. ओके, आणखी काय गिवन आहे, नंबर ऑफ टर्न्स लिहिले, करंट लिहिला. ओके, आता थर्ड क्वेश्चन मध्ये बाकीचा पार्ट आपण बघूयात. पण आता पहिला जो क्वेश्चन आहे ए, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी कॅल्क्युलेट करायचं आहे. ए मध्ये काय कॅल्क्युलेट करायचं आहे, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी म्हणजेच काय, मॅग्नेटिक फील्ड. फ्लक्स डेन्सिटी याचा अर्थ काय असतो भावानो, तर मॅग्नेटिक फील्ड असते μ0 N1I. हा सिंपल फॉर्म्युला युज करायचा आहे. μ0 ची व्हॅल्यू माहिती आहे, 4 पाय इंटू 10⁻⁷ हेनरी पर मीटर. μ0 4 पाय इंटू 10⁻⁷ हेनरी पर मीटर. ओके, ही μ0 ची परमेबिलिटीची व्हॅल्यू पुट केली इंटू N1. N1 किती आहे, 1.5 इंटू 10⁻³ इंटू आय किती आहे, 3 एम्पियर. सॉल्व्ह करा पटकन, आन्सर सांगा. बी इज इक्वल टू, पटकन सॉल्व्ह करा, आन्सर सांगा. बी इज इक्वल टू काय,
भावानो पटकन सॉल्व्ह करा, आन्सर सांगा, वेळ नाही आपल्याकडं, ऑलरेडी टाइम झालेला आहे. पुढचं बी क्वेश्चन मध्ये आपल्याला फ्लक्स कॅल्क्युलेट करायचा आहे, मॅग्नेटिक फ्लक्स. आन्सर सांगा मला किती येते पटकन. तो हा जो फ्लक्स आहे बाबा तो इनिशियल फ्लक्स असणार आहे, लक्षात घ्या. नंतरचा फायनल फ्लक्स वेगळा आहे, चेंज होतो. सो म्हणून इथं पाय बी आय लिहिले मी. ओके, काय लिहिली व्हॅल्यू बी ची 4 पाय. हे सिम्प्लिफाय करू काय, इंटू 3.14 इंटू 10⁻³ 1.5 इंटू 3 इंटू 10⁻⁻4 होईल. 10⁻³ आणि 10⁻⁻7 ही व्हॅल्यू मल्टिप्लाय करा पटकन. 4 इंटू 3.14 इंटू 1.5 इंटू 3 पटकन मल्टिप्लाय करा, आन्सर सांगा मला भावना, आन्सर सांगा पटकन. $56 हा 56.52 व्हेरी गुड. 56.52 इंटू 56.52 इंटू 10⁻⁻4 टेस्ला. ओके, आता हे मी मिली टेस्ला 10⁻³ घेऊ शकतो. कसं घेणार, 5.652 इंटू 10⁻³ पॉईंट पुढे शिफ्ट केला, पॉईंट पुढे शिफ्ट केला की 10⁻1 मिळालं. 10⁻1 इंटू 10⁻⁻4 10⁻³ झालं. सो ही व्हॅल्यू झाली मॅग्नेटिक फील्डची किंवा फ्लक्स डेन्सिटी म्हणू आपण. मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी इज इक्वल टू 5.652 इंटू 10⁻³ टेस्ला. आता हीच व्हॅल्यू इथं पुट करायची आहे. बघा मी इथं 5b इज इक्वल टू BA इंटू कॉस थिटा, थिटा इज इक्वल टू 0 डिग्री घेतलं, थिटा इज इक्वल टू काय घेतलं, 0 डिग्री घेतलं. सो कॉस 0 इज इक्वल टू 1. सो वी आर गेटिंग B इंटू A. सो B ची व्हॅल्यू इन ऍज इट इज इथं पुट करा. 5.652 इंटू 10⁻³ इंटू एरिया दिलाय, एरिया किती आहे 25 इंटू 10⁻⁻4. सो 25. आता बघा 10⁻³ 10⁻⁻4 किती होणार आहे. सो 5BI इनिशियल किती होईल ते 10⁻⁻7 होईल, बरोबर ना. 10⁻⁻7 होईल. आणि इथं नंबर ऑफ टर्न्स घ्यायचे आपल्याला NC. ओके, नंबर ऑफ टर्न्स म्हणजे N2 कन्सिडर करायचे बानो, इंटू 500 करायचं इंटू 150 सॉरी 150. नंबर ऑफ टर्न्स आहे, सिंगल टर्न साठी नाही आहे, मल्टिपल टर्न साठी आहे. सो नंबर ऑफ टर्न्स आपल्याला मल्टिप्लाय करावे लागतील. सो N2B इंटू A. सो 5.652 इंटू 10⁻³ 25 इंटू 150. तो आता हे मल्टिप्लाय करा. 1.652 इंटू 25 इंटू 150 मल्टिप्लाय करा पटकन. इंटू काय असेल 10⁻⁻7 असेल. किंवा आपण असंही करू शकतो, हा 0 कॅन्सल आउट करू शकतो. म्हणजे हा 10⁻³ इंटू 10⁻³ म्हणजे फक्त काय करा 15 बघा 15 इंटू 5.652 इंटू 25 करा 10⁻⁻6. हे फक्त मल्टिप्लिकेशन करा, पटकन करा. 15 इंटू 5.652 इंटू 25 किती येईल 5BI. So value is okay beta 2119. Very good. 2119. Very nice. 2119. Okay, very good. 2119. Okay, into 10⁻⁻6 आहे बघा 10⁻⁻6 आहे. तो आता ह्याचं कन्वर्जन मी 5BI 2.119
इंटू 10⁻³ असं लिहू शकतो वेबर, किंवा ह्याला आपण 2.119 मिली वेबर असंही लिहू शकतो. 5BI. पटकन स्क्रीनशॉट घ्या, पटकन स्क्रीनशॉट घ्या. लास्टचा पॉइंट राहिलाय. टेक अ स्क्रीनशॉट, टेक अ स्क्रीनशॉट फास्ट. घेतला स्क्रीनशॉट. ओके. आता नाव लास्ट वन, दी ईएमएफ, ऍव्हरेज ईएमएफ कॅल्क्युलेट करायचा आहे. बघा ऍव्हरेज ईएमएफ कसा कॅल्क्युलेट करणार. तो ऍव्हरेज ईएमएफ ई इज इक्वल्स टू, ओके, ऍव्हरेज ईएमएफ ई इज इक्वल्स टू, आता फायनल जो फ्लक्स आहे, जो फायनल फ्लक्स आहे हा इनिशियल फ्लक्स आहे. फायनल फ्लक्स जो आहे तो रिव्हर्स डायरेक्शन मध्ये आहे भावनो. फक्त इथं काय होणार, मायनस साइन येणार. 2.119 इंटू 10⁻³ म्हणजे मिली वेबर. हे लक्षात घ्या. फायनल जो आहे तो काय येणार आहे तर मायनस मध्ये येईल. सो ई इज इक्वल्स टू, ईएमएफ इज इक्वल्स टू काय येईल, सो डेल्टा फाय बी अपॉन डेल्टा टी. तो डेल्टा फाय बी काय, डेल्टा फाय बी इज नथिंग बट व्हाट, फाय बी एफ फायनल माइनस फाय बी आय इनिशियल. मॅग्नेटिक फ्लक्स फायनल, मॅग्नेटिक फ्लक्स इनिशियल अपॉन डेल्टा टी. व्हॅल्यू पुट केल्या. फायनलचा फ्लक्स जो आहे तो रिव्हर्स डायरेक्शन मध्ये आहे म्हणून मायनस 2.119 इंटू 10⁻³ बघा. मायनस पुन्हा ही प्लस व्हॅल्यू आहे पण इथं मायनस चिन्ह आहे म्हणून इथं पुन्हा मायनस 2.119 इंटू 10⁻³. ओके. डिवायडेड बाय डेल्टा टी ची व्हॅल्यू गिवन आहे बुक मध्ये. डेल्टा टी ची व्हॅल्यू गिवन आहे. डेल्टा टी इज इक्वल्स टू किती दिलंय, 0.2 सेकंड. 0.2 सेकंड ने डिवाइड करा, 0.2 सेकंड ने डिवाइड केलं. सो ईएमएफ डायरेक्टली मी व्हॅल्यू देतोय बघा. इथं ईएमएफ ची जी व्हॅल्यू आहे, सॉरी 0.2 नाही आहे, 0.5 आहे. ओके, 0.5 सेकंड आहे. डेल्टा टी किती आहे, 0.5 सेकंड आहे. सो जो फायनल ईएमएफ आहे ई इज इक्वल्स टू, तो किती आलाय भावनो बघा, द मॅग्नेट्यूड, त्याची मॅग्नेट्यूड घ्यायची आहे आपल्याला. सो मॅग्नेट्यूड ऑफ ईएमएफ इज इक्वल्स टू, इट इज 8.484 मिली व्होल्ट. कॅल्क्युलेट करा, एवढंच आन्सर येईल. 8.484 मिली व्होल्ट. ओके, टेक अ स्क्रीन.